नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप महत्त्वाचा आहे. ब्रँडिंग, PR आणि डिजिटल फूटप्रिंट. आता हे शब्द ऐकून असं वाटू शकतं की हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आहे, पण नाही. खरं तर प्रत्येक उद्योजक, दुकानदार, अगदी प्रत्येक व्यावसायिक सगळ्यांसाठी हे अनिवार्य आहे. चला तर मग हे सगळं काय आहे ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण सुरुवात करण्याआधी ना एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. समजा आपलं काम, आपली सेवा खरंच खूप चांगली आहे, सर्वोत्तम आहे, पण लोकांना त्याबद्दल काही माहितीच नसेल तर? हा प्रश्न साधा वाटतो, पण या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या व्यवसायाचं भविष्य दडलेलं आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे, माहितीये का? आजच्या काळात फक्त बेस्ट असून चालत नाही. लोकांच्या नजरेत येणं आणि त्यांचा विश्वास जिंकणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला स्पर्धेत 2 पावलं पुढे ठेवते. चला, तर मग आपल्या सूत्राच्या पहिल्या भागाकडे वळूया, ब्रँडिंग. आता ब्रँडिंग हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? लोगो, डिझाईन, रंग, बरोबर? पण खरं सांगायचं तर ही खूप मोठी आणि खोल संकल्पना आहे. इथेच तर खरा फरक आहे. ब्रँडिंग म्हणजे नुसतं वरवरचं डिझाईन नाहीये, तर ती तुमची ओळख आहे. तुम्ही काय विचार करता, तुमची मूल्य काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या ग्राहकाला तुमच्याकडून काय अनुभव मिळतो, हे म्हणजे ब्रँडिंग. जाहिरात सांगते की तुम्ही काय विकता, पण ब्रँडिंग सांगते की तुम्ही कोण आहात. ही ब्रँडिंगची ना सगळ्यात सोपी आणि प्रभावी व्याख्या आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे नसता तेव्हा लोक तुमच्या कामाबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल काय बोलतात, तोच तुमचा खरा ब्रँड असतो. ही तुमची प्रतिष्ठा आहे, जी तुम्ही जाहिरातीने कधीच विकत घेऊ शकत नाही. आता येतोय आपल्या सूत्राचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग, पब्लिक रिलेशन्स म्हणजेच PR. PRचं मुख्य काम काय? तर लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करणं. आणि हा विश्वास पैसे देऊन नाही, तर आपल्या कामाने आणि आपल्या कथेने मिळवावा लागतो. जाहिरात आणि PR मधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. जाहिरातीत आपण स्वतःची प्रशंसा करतो, पण PR मध्ये जेव्हा मीडिया किंवा इतर प्रतिष्ठित लोक तुमच्याबद्दल बोलतात, तेव्हा त्याचा प्रभाव कित्येक पटींनी जास्त असतो. का? कारण ते जास्त खरं आणि विश्वासार्ह वाटतं. जरा विचार करा. जेव्हा एखाद्या न्यूज वेबसाईटवर तुमची कहाणी येते किंवा एखादी मोठी व्यक्ती तुमच्या कामाचं कौतुक करते, तेव्हा लोकांच्या मनात एकच विचार येतो, अरे वा, हा माणूस किंवा हा व्यवसाय नक्कीच विश्वास ठेवण्यासारखा आहे. थोडक्यात PR हे तुमच्या ब्रँडसाठी एका रॉकेट इंजिनसारखं काम करतं, जे तुम्हाला स्पर्धेत खूप वेगाने पुढे घेऊन जातं. आणि आता तिसरा आणि आजच्या युगातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, डिजिटल फूटप्रिंट. आजच्या काळात ना कोणताही ग्राहक तुमच्याशी संपर्क साधण्याआधी तुमची ऑनलाईन ओळख तपासतो. हेच तुमची फर्स्ट इम्प्रेशन असते. म्हणजे बघा, आजकाल कोणीही थेट तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये येत नाही. तो आधी गुगल करतो, सोशल मीडियावर तुमचं पेज पाहतो, लोकांचे रिव्ह्यूज वाचतो आणि मगच ठरवतो की तुमच्याशी संपर्क साधायचा की नाही. तुमचा हा डिजिटल अवतारच तुमच्या व्यवसायाचं प्रवेशद्वार बनला आहे. तुमचा हा डिजिटल ठसा अनेक गोष्टींनी मिळून बनतो. गुगलवर तुमची माहिती आहे का? तुमची वेबसाईट कशी आहे? सोशल मीडियावर तुमची उपस्थिती, तुमच्याबद्दल आलेल्या बातम्या आणि हो, लोकांनी दिलेले रिव्ह्यूज, हे सगळं मिळून तुमचा डिजिटल फूटप्रिंट तयार होतो. आणि आता विचार करा की ह्या डिजिटल जगात तुमची माहिती, तुमची कथा किंवा तुमचा चेहराच नसेल तर काय होईल? उत्तर अगदी सोपं आहे. ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच परत निघून जाईल आणि कदाचित तुमच्या स्पर्धकाकडे जाईल. आत्तापर्यंत आपण हे 3 महत्त्वाचे स्तंभ पाहिले. पण गंमत अशी आहे की हे तीही वेगवेगळे नाहीत, तर ते एकमेकांशी जोडलेले आहेत. चला, आता बघूया की हे एकत्र येऊन ते विकासाचं जादुई सूत्र कसं तयार करतात. तर या सूत्राचा पहिला भाग आहे ओळख. ब्रँडिंग आपल्याला एक स्पष्ट आणि मजबूत ओळख देतं. ह्याच ओळखीमुळे लोक आपल्याला हजारो लोकांच्या गर्दीतून वेगळं ओळखतात. त्यानंतर येतो दुसरा भाग, विश्वास. PR काय करतं? तर त्या ओळखीवर विश्वासाचा शिक्का मारतं. कारण जेव्हा इतर लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतात, तेव्हा लोकांचा आपल्यावरचा विश्वास आपोआप वाढतो. आणि तिसरा, शेवटचा भाग आहे दृश्यमानता, म्हणजेच व्हिजिबिलिटी. डिजिटल फूटप्रिंटमुळे आपण लोकांपर्यंत सहज पोहोचतो. आपली ओळख आणि लोकांचा विश्वास हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपला डिजिटल ठसा करतो. आणि हेच आहे विकासाचं सूत्र. जेव्हा तुमची एक मजबूत ओळख असते, लोकांचा तुमच्यावर विश्वास असतो आणि तुम्ही त्यांना सहज दिसता, तेव्हा व्यवसायाचा विकास आपोआप होतो.
तेव्हा ग्राहक किंमत नाही तर तुमचं नाव बघून तुमच्याकडे येतो. संधी स्वतःहून तुमच्याकडे चालत येतात. पण 1 मिनिट थांबा. अनेकदा लोकांच्या मनात येतं की अरे माझा व्यवसाय तर लहान आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहेत. पण खरं सांगू, ही एक खूप मोठी चूक आहे. खरं तर लहान असणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद असू शकते. मोठ्या कंपन्यांकडे भलेही मोठं बजेट असेल, पण तुमच्याकडे एक खरीखुरी कथा आहे. तुम्ही हा व्यवसाय का सुरू केला, तुमचा संघर्ष काय होता, तुमचा प्रवास कसा होता, ही कथाच लोकांच्या हृदयाला स्पर्श करते आणि विश्वास निर्माण करते. आणि यासाठी मोठ्या बजेटची नाही, तर प्रामाणिकपणाची गरज असते. त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. बघा, जर आज सुरुवात केली नाही, तर स्पर्धक पुढे जाईल आणि ग्राहक त्याच्याकडे जाईल. आपण गर्दीत कुठेतरी हरवून जाऊ. पण जर आजच या सूत्रावर काम सुरू केलं, तर ग्राहक आपल्याला शोधत येईल आणि आपण एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून उभे राहू. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. डिजिटल युगात उशीर करणं हीच सर्वात मोठी चूक आहे. व्यवसाय मेहनतीने उभा राहतो हे खरं आहे, पण तो टिकतो आणि वाढतो तो ओळखीवर. त्यामुळे आजच दिसण्याचा निर्णय घ्या, कारण उद्याची बाजारपेठ फक्त आणि फक्त दिसणाऱ्यांनाच ओळखणार आहे.